लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। करता साहेब, उद्या गुरगाव समाजाच्या वतीने मुंजीचा आणि सामूहिक विवाहाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या संदर्भात आज महत्वपूर्ण बैठकीचे आयोजित करण्यात आलेले आहे आणि उद्या हा समारोह 2 दिवसामध्ये साजरा होणार आहे। या संदर्भामध्ये आपल्या काय प्रतिक्रिया? औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा गुरव समाज मंडळातर्फे उद्या सामूहिक विवाह आणि मुंजी या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे। जवळजवळ 50 बटूंची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे। अवास्तव खर्चाला आळा घालण्यासाठी आता एक लग्न जर करायला गेलं तर 1 लाख रुपये लागतात, एक मुंज करायला गेली तर 50,000 लागतात, परंतु आम्ही फक्त केवळ 3,000 रुपये प्रत्येकी घेऊन या ठिकाणी बटूची वधूवर नोंदणी या ठिकाणी केलेली आहे। आणि उद्या या ठिकाणी 6 मे वेणुताई चव्हाण कन्या विद्यालय N8 या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे आणि कार्यक्रमाला बरेच या ठिकाणी महत्त्वाची मंडळी उपस्थित राहणार आहे। मंडळाचे अध्यक्ष ससो खंडकर साहेब, सचिव रामनाथ कापसे आणि सर्व या ठिकाणी गुरव समाजातील सहकारी या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नातून अवास्तव खर्चाला आळा घालण्यासाठी या ठिकाणी या सामूहिक मुंजीचं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या राज्यातून किती वर्षापासून? जवळजवळ 25 वर्षापासून या ठिकाणी हा कार्यक्रम मंडळ सातत्याने घेत आहे। 25 वर्ष महाराष्ट्रातून या ठिकाणी म्हणजे बटूची नोंदणी झालेली आहे। सर्व महाराष्ट्रातून लोक उद्या ठिकाणी येणार आहे आणि या उपनयन संस्कारा सोबतच वधूवर परिचय मेळावा या ठिकाणी सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात आणि राज्यातून या ठिकाणी लोक या ठिकाणी येणार आहे। जवळपास किती संख्या असेल? 50 लोक आणि या ठिकाणी जवळजवळ 5,000 लोक या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। बाहेर गावून आलेले? बाहेर सर्व हो, सगळं भोजन व्यवस्था आहे या ठिकाणी। कार्यक्रम सकाळी 8 वाजेपासून 8 वाजता कलश पूजन आहे, 9 वाजता मातृभोजन, सकाळी 10 वाजता बटू मिरवणूक, 10 वाजून 28 सामूहिक उपनयन संस्कार होतील, सकाळी 11:30 वाजता श्रीमंत पूजन होईल, दुपारी सामूहिक विवाह, नंतर मान्यवराचा सत्कार, वधूवर परिचय मेळावा झाल्यानंतर भोजन समारंभ होईल आणि कार्यक्रम या ठिकाणी संपेल। समाजाची संख्या ग्रामीण भागामध्ये फार अत्यल्प आहे। हा, अत्यंत सर्व लोक आता काय खेडे सोडून शहराकडे स्थलांतरित झालेले आहे, कारण तो ओबीसी समाज हा गावामध्ये आधी चालत होते त्यांचं थोडंफार, परंतु आता उत्पन्न राहिलेलं नाही। गुरुवाचं या ठिकाणी मंदिरात काही दक्षिण वगैरे यायला नाही लागले, म्हणून सर्व ओबीसी समाज हा जो आहे शहराकडे स्थलांतरित झालेला आहे। शिक्षणाचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे? नाही, शिक्षण आता भरपूर चालू आहे। मुलींचं या ठिकाणी भरपूर शिक्षण आहे, मुलांचं भरपूर शिक्षण चालू आहे, त्याच्यामुळे समाज त्याच्यामध्ये काही मागं नाही। सगळे BE आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, भरपूर आहे। लग्नाच्या संदर्भामध्ये सर्व समस्या येत आहे, कारण तर मुली जास्त शिकल्या आणि मुले थोडे कमी शिकलेले आहे, म्हणून मुलींची मागणी काय, सरकारी नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, पुन्हा त्याच्याजवळून गाडी पाहिजे, बंगला पाहिजे। वय होत चालले मुलींचे 35 तरी ते काय हवं म्हणत नाही। त्याच्यामुळं मुलांची समस्या जी विवाहाची फार मोठी गंभीरपणाचं या ठिकाणी चाललेलं आहे। आता या ठिकाणी काही दिवसांनी अशी परिस्थिती येईल की अविवाहित राहण्याचा योग सुद्धा येऊ शकतो। जवळपास सर्व समाजामध्ये ही परिस्थिती आहे की मुले आहे ना, पुण्या मुंबई करता मुलगा पाहिजे, शिकलेला एक तर पुणे पाहिजे, मुंबई पाहिजे, नाही तर शेती पाहिजे, बंगले पाहिजे। आता एवढं सगळं पाहिजे आणि यांच्यावर काही नसलं तरी चालतं, पण नवरदेवाकडून सगळ्या अपेक्षा आहे या ठिकाणी। सर्वांच्या घरामध्ये मुलं आहेत। या संदर्भामध्ये आपल्या पाल्यांचं आपण ब्रेन वॉशिंग करू शकत नाही? ब्रेन वॉशिंग केलेलं आहे, परंतु पालक नुसतं ऐकून घेतात आणि घरी गेल्यावर जे करायचं ते करतात। आपण एखाद्या मुलीला फोन केला तर पहिले त्याची आईच फोन उचलती आणि फोन करून सांगती बायोडाटा पाठवा। असे मुलींचे बायोडाटे वाचू या ठिकाणी पालक तर उत्तरच देत नाही। आता आधी सुरुवातीला असे होत होते की मुलींचे जे पालक आहे विवाहासाठी यांची चपला घासत होत्या, आणि आता उलटी परिस्थिती झालेली आहे की मुलाच्या बापाला फिरावं लागतंय तरी ते मुली प्रतिसाद देत नाही, आणि अविवाहित राहण्याचं या ठिकाणी प्रमाण या ठिकाणी वाढणार आहे, हे मात्र नक्की। आपण समाज म्हणून आपली एक समाजाची संघटना आहे, हा, समाजाचं मग काय ब्रेन वॉशिंग करतात, त्यांना काय समजून सांगता आपण?
हळूहळू बरेच समजून सांगतो की तुम्ही या ठिकाणी थोडं ॲडजस्ट करा. तुम्ही ॲडजस्ट केलं तर या ठिकाणी लग्न होणार आहे. आणि नाही तर मग तुम्ही म्हणाल गाडी पाहिजे, शेती पाहिजे, सगळं जर तुम्हाला पाहिजे असेल तर वेळ राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही समाजाला या ठिकाणी उद्बोधन वर्ग घेतो आणि त्यांना सांगतो की मुलगा हा कमावता आहे, व्यवसाय आहे. सरकारी नोकरी तर काय आता प्रत्येकाला भेटतच नाहीत. आणि व्यवसाय जरी केला तर याच्यातून भरपूर उत्पन्न येतं, हे आम्ही त्यांना सांगतो. आता समाज या ठिकाणी त्यांना समजू लागला हळूहळू, मुंबई पुण्याच्या लोकांना, की आता वय वाढत चालले मुलींची सुद्धा, आणि याच्यामुळं जास्त हे होणार आहे. आपण शिक्षण क्षेत्रात एक मोठे नामांकित व्यक्तिमत्व राहिलेले आहेत. हो. आपल्याकडे ही फार मोठी जबाबदारी आहे की समाजाचं प्रबोधन करणे शिक्षणाच्या माध्यमातून, सामाजिक याच्या माध्यमातून. हो बरोबर आहे, पण ते मुलींचे जे पालक आहेत, मुलींचे पालक एवढे ढवलेले आहेत, मुलगीच्या अपेक्षा वाढल्यामुळं वय जरी वाढली तरी ते मुलगी द्यायला तयार नाही आज. त्यांना त्या सगळ्या व्यवस्था पाहिजे, बंगले पाहिजे, गाड्या पाहिजे. आणि शेवटी जर म्हणतात अरे शेती आहे का, सगळं जमलं आता, पण तो हळूच म्हणतो शेती आहे का, 7-12 किती आहे, सातबारा किती आहे, बँक बॅलन्स सुद्धा विचारायला लागले, बँक बॅलन्स सुद्धा विचारायला लागले, पासबुक पाहायला लागले, सॅलरी काय. त्याच्या कंपनीत जाऊन त्याचे सॅलरी पेपर सुद्धा पाहायला लागले. आपलं पूर्ण नाव सांगा सर. माझं नाव सुभाष सीताराम सोने, मी छत्रपती संभाजीनगर याचा सदस्य आहे.